आरती अजय बारी यांच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। मी पूर्वेश सरनाईक, माझ्या समवेत डॉक्टर कश्मीरा सरनाईक, आमच्या गीताताई जगडे आणि त्याचबरोबर या चॅनलचे सर्व आरतीताई हे या ठिकाणी आपण पाहू शकता। टॅरागोनामध्ये आम्ही जसं ठाण्याला दहीहंडीची पंढरी मानली जाते तसं स्पॅनिश लोक याच टॅरागोनाला त्यांच्या दहीहंडीची पंढरी मानतात। आणि आज याच टॅरागोनामध्ये महापौरांचा जो कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बरोबर समोर भारतीय संघाने आपल्या महाराष्ट्राच्या सर्व गोविंदांनी या ठिकाणी 7 थराची सलामी देऊन आपलं भारताचं नाव हे उंचावलेलं आहे। त्यासाठी मी महाराष्ट्राच्या तमाम गोविंदांचे मनापासून सगळ्यांचे अभिनंदन करतो। आरतीताई, गीताताई यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जे निरीक्षक आपण जे म्हणतो काम ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे। आमच्या मुली सुद्धा आपण पाहू शकता की पार्ले स्पोर्ट्स क्लब आहे, संकल्प गोविंदा आहे, आमचं शिवतेज आहे, स्वस्तिक आहे, या सगळ्या गोविंदा महिला गोविंदा पथकांनी सुद्धा आज अतिशय वेगळ्या पद्धतीने त्यांनी सुद्धा सलामी लावली, त्यांनी सुद्धा थर या ठिकाणी लावलेले आहेत। आणि असंच चांगलं काम हे प्रथमच आम्ही मिक्स्ड असे मुलं आणि मुलींची टीम ही एकत्र जसं स्पॅनिश लोक करतात तसाच एक प्रयत्न हे आम्ही सुद्धा भारतीय संघाने आज या ठिकाणी केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये प्रो गोविंदामध्ये अशाच पद्धतीचं एक आम्ही मुलींना सुद्धा आता सहभागी करून घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत। आणि नाही प्रयत्न नाही, आता गीताताईंनी मला 3 दिवस फक्त हाच आग्रह केलाय की मुलींची सुद्धा स्पर्धा व्हावी। तर माझं असं त्याला सबमिशन आहे की जसे मुली चं वेगळं संघ करण्यापेक्षा जसं आज आपण इथे जो प्रयत्न केलेला आहे तो यशस्वी सुद्धा झालेला आहे। म्हणून पुढच्या वर्षी प्रो गोविंदामध्ये जे आपल्या या 200 मुलांचा जो स्क्वॉड आहे त्या स्क्वॉड मध्ये आपण मुलींचा सुद्धा समावेश करून घेऊ। हा आज या ठिकाणी मी एक मोठी घोषणा आरतीताईंच्या चॅनल मध्ये करत आहे। थँक्यू पूर्वेश दादा। कश्मीरा वहिनी तुम्ही पण 2 शब्द। मुलींचा समावेश झाला याबद्दल मला खूप आनंद आहे आणि मी गीताताई आणि सर्वांचंच इथे खूप खूप अभिनंदन करते। थँक्यू पूर्वेश दादा, थँक्यू वहिनी।